एकापेक्षा जास्त पदार्थ एकत्र करण्याची त्याच्यासाठी वापरणारी साधनं बघितली, मसाले कसे यूज करायचे बघितले, सगळे औषधी आहेत. पण शरीराला गरज असते तेव्हा तसंच सणासुदीला सगळ्या मसाले वगैरे वापरायचे आहेत. त्याच्यासाठीच सणांची सगळी संकल्पना आहे. ना देव खातो, ना काही होत नाही, तरी पण आपण करतो देवासाठी. ताट देवाच्या समोर ठेवतो. अर्पण भाव पाहिजेत आपल्यामध्ये आणि मग आपण खातो. मग हे कोण खातं? भगवान कोण आहे? आपणच सगळे आहोत, भगवंताचा अंश आहोत. त्याच्यामुळं सण हे आपल्यासाठी आहे. त्याच्यानंतर आहे, की ही चराचर सृष्टी बनल्या त्रिगुणात्मक, आहार त्रिगुणात्मक आहे. आपण पण ज्या गुणाचं पोषण व्हायला पाहिजे, त्याच गुणाचा आहार घ्यायला पाहिजे. म्हणजे सात्विक आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर बघितलं आधुनिक विज्ञान काय सांगतं, तर आपला आहार, कॅलरीज, सर्वसामान्य कॅलरीज लागतात किती? झोपेत किती खर्च होतात? दिवसभरात काय फिजिकल काम आहे, मेंटल काम आहे, काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी चेक करून आपला डाएट प्लॅन फिक्स होतो. पण त्याच्यामध्ये न्यूट्रिशन फिलॉसॉफी सांगते, कार्ब्स 40%, प्रोटीन 30%, फॅट 30% आणि फायबर जे आहे ते आपल्याला 25 ते 40 ग्रॅम पर्यंत आपल्याला फायबरची गरज आहे. ही न्यूट्रिशन फिलॉसॉफी सांगते. मग आपण आपल्याला कसं घ्यायला लागलोय, त्या कॅलरीज कशा काउंट करायच्या आहेत. 1 ग्रॅम कार्ब्स 4 कॅलरीज, 1 ग्रॅम प्रोटीन 4 कॅलरीज आणि 1 ग्रॅम फॅट 9 कॅलरीज. पण सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. पण फक्त बॅलन्समध्ये महत्वाच्या आहेत. मग कार्ब्स, प्रोटीन, फॅट कार्ब्समध्ये 2 बघितलं. सिंपल आणि कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सची कॅलरीज खूप लो असतात आणि सिंपलचे हाय. आपण त्याचा बॅलन्स करण्यासाठी कसं उपयोग करायचा आहे बघितलं. कार्ब्स बघितलं, प्रोटीन बघितलं, फॅट बघितलं. त्याचबरोबर विटामिन्स आणि मिनरल्स बघितलं. आपल्याला टोटल 40 विटामिन्स आणि मिनरल्स लागतात. विटामिन्स पण महत्वाचे आहेत, मिनरल्स पण महत्वाचे आहेत. दोन्ही पण महत्वाचे आहेत. दोन्हीचा सपोर्ट एकमेकाला होतो. ओके. आणि त्याच्यामुळं आपल्याला या दोन्हीची गरज आहे. फायबर बघितलं आपण, सगळा चोथायुक्त पदार्थ. खूप टॉपिकवर फायबर बद्दल खूप माहिती दिली जाते. उद्या रविवार आहे.